गुड मॉर्निंग स्टुडंट्स. बर, आता मी काही प्रश्न विचारतो त्याचे उत्तर द्यायचे तुम्ही आणि खरे खरे द्यायचे. कसे द्यायचे? ओके, बघूया आपण. बरं, सायकल कोणाकोणाला चालवता येते? येते हा, छानपैकी चालू शकता तुम्ही रस्त्याने, रोडनं, बस स्टँडवर, इकडं तिकडं. व्हेरी गुड. बर, कुणाला चालवता येत नाही? उभे राहा. व्हेरी गुड. बरं, तू कारण सांग बेटा, तुला सायकल का नाही चालवता येत? चालवलीच नाही ना. बरं, काय वाटतं बरं तुला? समजा मी आता, आपण काय करू, एक सायकल घेऊन ये. तुझं नाव काय? राजनंदिनी. बरं राजनंदिनी, आम्ही तुला एक सायकल आणून देतो, तू चालवशील का? नाही. का बरं? भीती वाटते म्हणून. मग तू कधी चालवणार, कधी शिकणार? मला पटकन सांगू तर. अजून काय ठरवलं? पुढच्या वर्षी, याच वर्षी शिकणार, शिकून दाखवणार. बरं बेटा, तू का नाही शिकत रे बेटा सायकल? तुला का नाही येत? भीती वाटते. याच्या अगोदर बसून पाहिलं सायकलवर? बरं, मी तुम्हाला आता क्लास सुटल्याच्या नंतर एक एक सायकल देतो कोणाची तरी, चालून पासाल का? चालवली की याच्या अगोदर? बसलत नाही सायकलवर? मग काय झालं बरं नेमकं? बसून काय झालं? मग पडला का? लागलं चांगलं? मग हातपाय मोडला तुझा? मग भीती कशाची बेटा तुला? काय वाटतं बरं काय होईन आपण जर जर सायकलवर बसलो तर? पडेन. पडून काय होईन? पडून काय होईल? लागल. बसा खाली. आता याचं मी कारण सांगतो मित्रांनो. बरं, सगळ्यात लहानपणी, आता त्याच्यात सगळ्यात लहान कोण आहे? समर्थ. बेटा उभा राहा. तू कोणत्या क्लासमध्ये? फर्स्ट स्टँडर्ड. तुला सायकल चालवता येते? ह्याला कसं काय येते बरं? हे बघा, सायकल आता बघ ती फोर्थमध्ये आहे ना तू बेटा, आणि हा समर्थ फिफ्थमध्ये. आणि समर्थ कितवीमध्ये बेटा? आता नीट आहे का? मग याचा अर्थ समर्थ अभ्यासाच्या बाबतीत जाऊ द्या, पण सायकल चालवण्यात हुशार आहे का? पण लोक काय म्हणतील? अरे, तो इतकुसा मुलगा सायकल चालवतो आणि तू एवढी इतकी मोठी मोठी झाली. तुला म्हटले पण असतील. कोण कोण म्हटलं बरं तुला? कोणीच नाही म्हटलं कधी की तुला सायकल येत नाही? कोणीच नाही म्हटलं? सगळ्यांनी क्लॅप करा. सांगितलंच नाही तिनं. अरे, सांगितलंच नाही. आणि एका दिवशी जर समजा तू पाहुण्याच्या घरी गेली चांगल्या मोठ्या, आणि तिथे सगळेजण सायकल चालवायला लागले आणि तुला नाही आली, मग तुला हसतील का नाही ते? बेटा, सांगत असतात, अज्ञान कधी लपवत नसतात. तू जर मला मला म्हटली सर मला सायकल येत नाही, मला तुम्ही शिकवसाल का? तर मी तुला 100% बेटा सायकल शिकवीन. पण एवढे थोडीशी तुम्हाला रिस्क घ्यावं लागेल. कोणती? पडू शकता, पण पडून काय मरणार आहे का रे? मग काय होणार आहे म्हणून? कोण कोण पडलेलं आहे बरं सायकलून? हा बेटा, एकाला विचारू आपण. हा, काय झालं बेटा? प्रथमेश उभा राहा. बस बेटा, तू येत नव्हती, मग काय झालं? पडला. मग पडला तर नंतर मग सोडून दिली सायकल? मग काय केलं? पुन्हा बसला का सायकलवर आणि पुन्हा चालवली? बघा, म्हणजे घाबरला नाही तो. हा बेटा स्वरा, तुझं काय झालं? आपला अनुभव सांगायचा. हा, पुन्हा बसली का? मग भीती नाही वाटली? पुन्हा नाही असं वाटलं की बापरे पुन्हा पडली तर? भीतीचा सामना केला. अजून कोण पडलं होतं? हा बेटा ईश्वरी. मग तोंडावर पडली, मग तुला लागलं आणि मग ती सायकल सोडून द्यायची ना बेटा पहिले. मग पुन्हा पूर्ण मग तू दिली का सोडून? मग काय केलं तू? पुन्हा प्रयत्न केला आणि पुन्हा जमलं. व्हेरी गुड. अजून? हा बेटा. पडली होती का तुला? किती कुठं लागलं होतं? आणि मग तू सायकल कशाला पुन्हा बसली? मग आपल्याला माहिती ना सायकलून बसलं की पडतं, मग कशाला बसायचं? तू का बसली पुन्हा? तुला चालवा वाटत होती ना? आणि शिकली की नाही मग? आता कशी? काय जण हात सोडून पण चालवतात. कोण चालवतं रे? बापरे, मला तर पहिलेच भे वाटतं बाबा. हात सोडून चालवतो? पाय बरं, मी चेक करीन. व्हेरी गुड. तू बेटा? दोन्ही बी हात सोडून? एवढं लगे? मग एवढी हिंमत कुठून आली रे तुमच्यामध्ये? हा बेटा समू, तू चालवते का सायकल? चालवती? बरं, ही छोटी असून ती शिकते अजून सायकल चालवायला. अजून कोणाचा अनुभव आहे बरं? खूप मोठे पडले होते. हा बेटा. मी सायकलवर पडलो होतो. असं चालवायला लागलं, लगेच सायकल इकडे तिकडे
आणि मग काय झालं? मग तू सायकल लगे फेकून द्यायची तिकडं, पडलो तर आपण लागलो तर मग मग मी परत बसलो परत प्रयत्न केला, मग मला आलं सायकल. सगळ्यांनी क्लॅप्स करा. जेवढे जेवढे सायकल शिकले त्या सगळ्यांसाठी क्लॅप्स. अरे मित्र बसा खाली. आता एक छोटीशी गोष्ट सांगतो की काय असतं माहिती आहे का, कोणती गोष्ट शिकताना आपल्याला भीतीचा सामना करावा लागतो. घाबरायचं का तुम्ही? अरे तुमचे पप्पा आता पोहणं, विहिरीत पण पोहतात काही जण. कोणी पोहतं का याच्यात? डायरेक्ट उडी हाणतं विहिरीत. कोण हाणतं विहिरीत उडी? हा उभा राहा तू. तुला पोहता येतं? डायरेक्ट विहिरीत उडी. उन्हाळ्यात हाणली का? पोहला का? आता तुला भीती वाटते का पाण्याची? आता सांगा, विहिरीची भीती कोणाकोणाला वाटते? पाण्याची भीती. हात खाली करा बाळांनो. हाय थांबा ऐकू दे. हा बेटा, बुडतो आपण. आपलं काय वाटतं? आपण डुबतो. पण आपण डुबू का रे? मग आपल्याला आता बेटा आपली राजनंदिनी आहे. हिला काय वाटतं माहिती आहे का, सायकलवर बसलो की आपण पडतो. पण आपण सायकलवर बसलो की पडतो का? मग पाण्यात पडलं की आपण बुडतो का? नाही, बुडत नसतो. पण डायरेक्ट जाऊन उडी हाणायच्या नाही. आता नाही तर म्हणतात सरनं सांगितलं आपण बुडत नाही, डायरेक्ट विहिरीत जाताना उडी मारसाल. त्याला ट्रेनिंग घ्यावं लागते. काय घ्यावं लागते? ट्रेनिंग. ट्रेनिंगसाठी शिक्षक असतात. हा बेटा, नसतं तसं नसतं ना बेटा. आपण काही गोष्टी ऐकलेल्या असतात त्या सगळ्यात चुकीच्या असतात. बरोबर आहे की नाही? एखादा माणूस सायकलवरून गेला आणि तो पडला आणि त्याचा डोकं फुटून तो मेला, असं बी होऊ शकतं. पण सगळ्या वेळेस तसं होतं का? मग आपण सायकल शिकणं सोडून द्यायचं का? असं थोडी असतं. आता एखादा विद्यार्थी परीक्षेमध्ये नापास होऊ शकतो, सर. मग परीक्षेत नापास झाला म्हणजे मग त्यांना परीक्षा सोडून द्यायच्या का तो पुढच्या वेळेस पास होऊ शकतो? मग काय करावं लागेल त्याला? मान्य आहे का? काय म्हणसाल तुम्ही? त्याला अभ्यास करावा लागेल. मग एखादा समजा अपयशाला एखाद्याला आलं तर त्याने काय केलं पाहिजे? प्रयत्न. जसं तुम्ही सुरुवातीला सायकल शिकताना पडले, तुम्हाला जमली नाही, काही जण हसले बी असतील तुम्हाला. हसले का नाही तुम्हाला? कोण कोण हसू लागलं तुम्हाला? बाकीचे पोरं. आणि नंतर तुम्ही म्हणले हे पहा आता कशी चालवतो. होतं की नाही असं? बाळांनो, हे सगळ्यांसोबत घडत असतं. तुम्ही किड्स आहात, तुम्ही स्टुडंट्स आहात. तुमचं काम काय माहिती आहे का? काय काम आहे? प्रयत्न करणं आणि शिकणं. काय करणं? दोनच गोष्टी करायची. कोणतं? शिकणं, प्रयत्न करणं. कोण कोण करणार आहे आजपासून? घाबरणार नाही म्हणा. मी परीक्षेला घाबरणार नाही म्हणा. मी परीक्षेला घाबरणार, मी अभ्यास करीन. काही मुलांना पेपरची भीती वाटते. आता हात वर करा बरं. पेपरची भीती कोणाला वाटते? खरं सांगायचं. खरं सर, पेपर आले की एवढं टेन्शन सुरू होतं माझं. सांगा पटकन. तुम्हाला भीती नाही वाटत पेपरची? हा खरं बेटा, भीती वाटते का? बरं, तुला बेटा भीती वाटते. अजून कोणाला पेपरची भीती नाही वाटत? कोणत्याच परीक्षेची? बरं, क्लासला यायच्या अगोदर भीती होती का पेपरची? क्लास लावायच्या अगोदर, ज्यावेळेस तुम्ही गेल्या वर्षी आपल्या ट्युशनला आले नव्हते. आता यावेळेस आपले खूप सारे पेपर झालेले आहेत. बरोबर आहे ना? म्हणून तुमची भीती काय झाली आता? बरं, पहिले कोणाकोणाला पेपर म्हणलं की भीती वाटत आहे? व्हेरी गुड. आणि बेटा त्रिशा, पहिले भीती वाटत होती ना, आता? बरं, कशामुळे आपली पेपरची भीती कमी झाली? कोण सांगतं बरं? तुमच्या कारणानं सांगा. तुमची भीती कशामुळे कमी झाली? बेटा त्रिशा सांग बरं, काय झालं नेमकं? माझी भीती. हा, भीती काऊन गेली तुझी? पहिले पेपरची भीती वाटायची, आता भीती वाटत नाही. कारण की मी आधी खूप पेपर केले आणि त्याचा अभ्यास पण केला. हा, सगळ्यांनी क्लास करते साठी. ती काय म्हटली की खूप पेपर दिले तिने, है ना? खूप पेपर दिल्यामुळे भीती काय झाली? कमी झाली. अंधाराची भीती कोणाला वाटते रे? अंधारात बापो, रूम मध्ये अंधार असला गेले भीती वाटते. बेटा वाटती? शुभदा वाटते अंधाराची भीती? उभे राहा. आता शुभदाचा पहिला नंबर असतो, पण शुभदाला अंधाराची भीती वाटते. मग ती कोणाला अंधाराची भीती अजिबात वाटत नाही? सर मला कोणत्या अंधारात नेऊन बसा, मी बसतो रातच्या. मग ही तुला भीती वाटत अंधाराची? मग आता हिला अंधाराची भीती वाटते काऊन? बरं सांग बरं तू. आता भ्यायला पाहिजे का अंधारात? अंधारात खरंच भूत असतं का? आणि भूताला काय फक्त अंधारच पाहिजे का? उजेडात नको का भूत? अंधारात तर दिसत नसतं, भूताला दिसणार आहे ना? भूतच नसतं. व्हेरी गुड. आता तू अंधारात घाबरणार का? बरं, हिने काय केलं पाहिजे बरं हिची अंधाराची भीती जाईल? कोण सांग? हा बेटा ईश्वरी. तिला काहीतरी करून आहे ना, अंधारात जाऊन म्हणजे काहीतरी करून उजाळा करायला पाहिजे. सगळ्यांनी क्लास करण्यासाठी किती छान उत्तर दिलं रे, की तिने जायला पाहिजे अंधारात. त्या हिम्मत केली पाहिजे. अंधारी रूम आहे, त्या घरात कोणीच नाही. शुभदा, तू एकटीच आहे. आता तुला हिम्मत करायची आहे. घरात कोणीच नाही, घरात सगळे बसलेले, तिकडे अचानक गेली लाईन.
आणि तुला जायचंय त्या रूम मध्ये, रूम आहे बंद, कर दार वाजते. तुला काय करायचंय? भीती वाटते का? नाही नाही, त्यावेळेस भीती वाटेल ना. मग हळूहळू तो आत जायचं. अंधारात काही दिसणार नाही, सगळं अंधारे नाही, पूर्ण अंधारे, लगे क्लीन एकदम. हा बेटा, हा. आणि मग लगे अचानक तुमच्या चालता लगेच खुर्ची लागते बापरो. लगेच पुन्हा पुढे गेले की होऊ शकतं का नाही असं? मग जायचं मस्त क्वार्टर जाऊन बसायचं, म्हणायचं भूता ये. काय म्हणायचं? ये. आपल्याला तर भीती तर आतून वाटायली, पण तरी त्याला चॅलेंज करायचं. ते भूत म्हणून बापो असं मला अजून कोणी भेटलं नाही, चला दुसऱ्या घरात चला, इथं खतरनाक खतरा आहे का ना. आता जाशील का बेटा अंधारात? तू अंधारात जायचं, बसायचं, 8 दिवसानंतर मला भेटायचं, म्हणा सर मी अंधारात आता भेट नाही, अंधारात जाऊन बसले. तू बेटा उभी राहा. तू आता सायकल शिकणार म्हणजे शिकणार 8 दिवसाच्या टाइम मध्ये. सगळ्यांनी तिला मदत करायची, हेल्प करायची, तिला सांगायचं यू कॅन डू. तू करून बघ. तुला एक दिवस सायकल चालू करा, मला 8 दिवसात पाहायचंय. ठीक आहे, टास्क आहे तुझं हे. तू सायकल चालवायची म्हणजे चालवायची. तू अंधारात जायचं. ज्याला पोहता येत नाही त्याने आपल्या पप्पाला मम्मी, आता तसे तुम्ही मोठे होसाल तर पोहणं पण शिकायचं, अभ्यास पण शिकायचा, इंग्रजी पण शिकायची, गणित पण शिकायची. भीती वाटते. व्हेरी गुड. चला बाकीचं आपण नेक्स्ट पेडला पाहू.